अग्रणी मराठा पतसंस्थेची शंभूराजे चिरंजीव ठेव योजना, ज्या योजनेमध्ये दरमहा फक्त 1,000 रुपये भरून तुम्ही अवघ्या 75 महिन्यांमध्ये मिळवा 1,00,000 रुपये. हो, अगदी 6 वर्षातच तुम्हाला मिळणार आहेत 1,00,000 रुपये. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी या रकमेचा उपयोग करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करा आणि मिळवा या विविध ठेव योजनांची माहिती. ही बचत ठेव योजना आहे की नाही फायद्याची? मग आजच आमच्या मराठा पतसंस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. मराठा सेवा पतसंस्था आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानं दशनवरात्रीनिमित्त सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती सप्ताहानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली गेली होती. जय 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 जिजाऊ अशा पद्धतीनं जिजाऊ माऊलींना वंदन करून आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष सुजाता ठुबे, जिल्हाध्यक्ष संपूर्णा सावंत, पतसंस्थेचे सर्वेसर्वा विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन मरकड आणि वरकड तसंच शाखा अधिकारी अनुपमा भापकर यांच्या मुख्य उपस्थितीत व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प स्वाती शेटे यांच्या विचारांनी गुंफलं गेलं. यामध्ये स्वाती शेटे यांनी आहार, विहार आणि झोप या 3 गोष्टींचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व सांगून या जीवनाला योग आणि प्राणायामाची जोड दिली तर आपल्याला उत्तम दीर्घायुष्य मिळू शकतं, हे त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीनं अनेक उदाहरणं देत पटवून दिलं. तर आज आपण विषय निवडलेला आहे योग आणि आहार, है ना. तर योगा हा का केला पाहिजे आणि योगाचं महत्व काय आहे? योगा म्हणजे काय? तर आत्म्याचे आणि परमात्म्याचे विलीन होणे, एकमेकांशी जोडले जाणे म्हणजेच योग. शारीरिक, मानसिक, भावनात्मक, बौद्धिक आणि सामाजिक या सर्व लेव्हलवरती श्वास आणि शरीर जिथे जोडलं जातं त्याला योग असे म्हणतात, है ना. आणि हे खूप पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. रोज सकाळी आपण आपली जीवनाची सुरुवात ही योगाने केली पाहिजे. जर तुम्ही रोज मॉर्निंग वॉक करत असाल तर खूपच चांगलं आहे आणि ते करणं पण खूप गरजेचं आहे. रोज चालणे, निदान 40 मिनिटं तरी आपण रोज चालले पाहिजे आणि चालण्याची पद्धत पण आपण एका लयमध्ये चाललं पाहिजे आहे. त्यानंतर मग आपण थोडा मेडिटेशन केलं पाहिजे, 10 मिनिटं ध्यान केलं पाहिजे. जसं आपल्या शरीराला अन्नाची गरज असते तसंच आपल्या मनाला ध्यानाची गरज असते. तर 4 प्रकारे आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते. सगळ्यात पहिलं आहे आहार. तर आहार आपण कसा घेतला पाहिजे? आपलं जे शरीर आहे ते शाकाहारीसाठी बनलेलं आहे. आपले जे दात आहेत, आपले जे आतडे आहेत, हे फक्त शाकाहारी भोजन करण्यासाठी बनलेलं आहे. तर आहार हा फक्त योग्य घेतला पाहिजे, दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये बसेल एवढाच. पण आपण काय करतो, नेहमी एवढा आहार घेतो, है ना, आणि शरीराची सगळी ठेवण बिघडून जाते, शरीराला व्याधी जडत राहतात. आणि आहार हा सात्विक घेतला पाहिजे. पालेभाज्या, दूध असेल, कडधान्य असेल, फ्रुट्स असतील तर योग्य आहार घे. खूप तेलकट पण नाही आणि खूप तिखट नाही, आंबट नाही, हे सगळं टाळायला पाहिजे. आहार योग्य तोच घेतला पाहिजे. तर खूप जास्त आपण जर तिखट खाल्लं तर त्यामुळे पित्त वाढतं, शरीराला त्रास होतो. आणि त्यानंतर आहे आपल्या झोप. तर जेवढं आहार आपल्या शरीराला गरजेची आहे तेवढंच झोप पण महत्वाची आहे. खूप जास्त झोप झाली तर आपल्याला आळस येतो, कुठल्याच कामात मन लागत नाही. आणि खूप कमी झोप झाली तरी पण चिडचिड होती, डिस्टर्ब होतं. त्यामुळे काय होतं, ऊर्जा कमी होती. तर खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको. झोप पण ही 8 तास झाली पाहिजे, म्हणजे प्रमाणातच पाहिजे. त्यानंतर आहे श्वास. शरीराला ऊर्जा देणारा तिसरा आहे श्वास. तर श्वास हा खूप व्यवस्थितरित्या जेवढा आपण दीर्घ श्वास घेतो तेवढं आपलं आयुष्य वाढतं आणि जेवढा आपला फास्ट श्वास होतो तेवढं आपलं आयुष्य कमी होतं. तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर कासवाचं जे आयुष्य आहे ते खूप भरपूर असतं, कारण की त्याचा श्वास घेण्याची लय ही लांब असते. आणि कुत्र्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तो एकदम फास्ट श्वास घेत असतो, तर त्याचं आयुष्य खूप कमी असतं. म्हणून आपल्याला जर श्वासाची लय वाढवायची असेल
तर योगा आणि प्राणायाम हे आपण केलंच पाहिजे रोज. चौथं आहे प्रसन्न आणि शांत चित्त मन. तर मनाला प्रसन्न ठेवायचं असेल तर तुम्हाला ध्यान करणं खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही छान सत्संग ऐकू शकता, म्युझिक ऐकू शकता. यामुळे काय होतं की आपल्या शरीराची, मनाची ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न होतं. जेव्हा मन प्रसन्न असतं तेव्हा आपली सगळी कामं एकदम छान पार पाडायला सुरुवात होते. मन डिस्टर्ब असेल तर कुठल्याच कामात आपलं लक्ष लागत नाही. तर शरीर आणि मन हे श्वास हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, जे एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि यांना जोडण्याचं काम योगा करतं. आणि जेव्हा आपण योगा प्राणायाम करतो तेव्हा उपाशी पोटी हे केलं पाहिजे. तर त्याचा रिझल्ट आपल्याला छान मिळतो. सकाळी सकाळी खूप छान ऊर्जा असते वातावरणामध्ये. तर सकाळी हा योग्य वेळ असते या सर्वांसाठी. जर आपण वेळ आपल्याला नसेलच तर आपण जेवण केल्यानंतर 3 तासांनी योगा प्राणायाम करू शकतो. आणि या सर्वांसाठी जर आपल्याला आपलं शरीर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आहार पण आपण योग्य घेतला पाहिजे. आणि आपल्या मनाची आणि शरीराची लेवल ही टिकून ठेवली पाहिजे. म्हणून योग आणि आहार हे आपल्या जीवनासाठी अतिशय योग्य आहे. मॅडम, मला 4 व्हीलर घ्यायची आहे, नवी किंवा जुनी. तुमच्या फायनान्स कंपन्या कर्ज देतात झटपट, पण एक हप्ता थकला तर वसुलीसाठी फोन करतात धडाधडा आणि दंड करतात आणि भरमसाठ चक्रवाढ व्याज लावतात. मग मालक वैतागतात ना कर्ज घेऊन. सर चिंता सोडा, आमची मराठा पतसंस्था आहे ना. आमच्या मराठा पतसंस्थेमध्ये फक्त 10% व्याजदराने कर्ज दिलं जातं. आणि हे बघा, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. कमीत कमी डॉक्युमेंट्स आणि कमीत कमी डाऊन पेमेंट आणि तुम्हाला कारचा ताबाही लगेच मिळणार आहे. त्यामुळे चिंता सोडा आणि आजच तुम्हाला नवी किंवा जुनी जी कार बुक करायची ती करा आणि आजच मराठा पतसंस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. थँक्यू मॅडम. वेलकम सर.